भगवान पंढरीनाथाच्या समोर महाराजांची स्वारी आहे आणि
भगवंताची गुणकथा सांगताय. आयुष्याचं सार्थक करून घ्यायचं असेल, इति कर्तव्यता कशात आहे तर भगवत प्राप्तीमध्ये इति कर्तव्यता आहे. भगवत प्राप्ती म्हणजे काय तर सगुणाची प्राप्ती का सगुणात लपलेल्या निर्गुणाची प्राप्ती. तर आयुष्यामध्ये लपलेल्याची प्राप्ती करून घ्यायची, असणाऱ्याची आहेच आहे, दिसणाऱ्याची आहेच आहे, त्याच्या मागे जे लपलेलं आहे त्याची करून घ्यायची. आणि ती जी करून घ्यायची आहे ती याची देही याची डोळा आपण करत असणाऱ्या साधनातनं मिळवायची. ती मिळवण्यासाठी म्हणून मंत्र जपता 13 कोटी साक्षात भेटेल रघुपती असा महाराजांनी उच्चार समर्थांनी केलेला सांगितला की 13 कोटी जप करा आणि प्रभू रामचंद्राचं यथार्थ दर्शन घ्या. यथार्थ दर्शन सरळ सरळ हिशोब आहे. कोणीही म्हणा, श्रीमंत गरीब उच्च नीच कोणी 13 कोटी द्या, राम दर्शन घेऊन जा. सरळ सरळ हिशोब द्या. कुत्र्या मांजरा गाढवा बैलापासून माणसापासून तू कोणी 13 कोटी द्या, राम नाम घेऊन जा. बस. हे ऐकल्यानंतर एका 80 वर्षाच्या गृहस्थाला उपरती झाली. खरंच जीवनाचं खरंच आजपर्यंत काय मिळवलं आपण, जीवन वाया घालत. पण आता महाराजांनी एवढं सांगितलंय आणि सिद्धवाणीतनं सांगितलंय की सरळ सरळ 13 कोटी द्या, म्हणजे 13 कोटीचे पैसे नाही ना, 13 कोटी राम नाम द्या आणि रामाचं दर्शन घेऊन, म्हणजे यथार्थ राम प्राप्त करून घ्या असं सांगितलंय. म्हटल्यानंतर याची इच्छा झाली दर्शन घेण्याची. आणि हा महाराजांच्याकडे आला. म्हटलं महाराज तुमचं प्रवचन मला भावलं वाटलं आणि मनाशी निश्चय केला की 13 कोटी जप पूर्ण करून रामाचं दर्शन घ्यायचं. मला म्हटले वा, माझ्याकडे असं मागायला कोणी येतच नाही, बाकीचंच मागायला सगळे येतात, राम दर्शन मागण्यासाठी कोणी येत नाही आणि 13 कोटी जप करण्यासाठी कोणी तयार नसतो. महाराज पण मला एक चिंता आहे. चिंता म्हटलं कसली चिंता महाराज? आता मी 13 कोटीला सुरुवात करणार. आता 13 कोटीला सुरुवात केल्यानंतर ते पूर्ण कधी होणार, ते झाल्यानंतर राम दर्शन देणार, ते घेण्यासाठी आता माझ्या डोळ्याच्या झाल्या खाचा, कानाने ऐकू येत नाही, तोंडाने म्हणवत नाही, हाताने माळ ओढवत नाही, पायाने चालवत नाही, खाल्लेलं पचत नाही, अशी म्हटलं देहाची अवस्था आहे. त्यामुळे 13 कोटी पूर्ण होणार कधी आणि हा माझ्या समोर येणार कधी, तो समोर आला तर मला दिसणार कधी, मी त्याला नमस्कार करणार कसा, अशी मोठी चिंता आहे महाराज. त्यामुळे असं मला वाटून राहिलंय की 13 कोटी जपाचा संकल्प करायला हरकत नाही, पण याची देही याची डोळा त्याचं दर्शन होईल असं वाटत नाही. असं वाटत पण त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मरावं असंही वाटत नाही. आता याच्यातला सुवर्ण मध्य काढायचा काय महाराज? महाराज म्हटले वा, काय तुझी तळमळ आहे रे, म्हणजे राम दर्शन घेतल्याशिवाय मी मरणार नाही, काय तळमळ आहे तुझी. लोकांना कोणाचे दर्शन घेतल्याशिवाय मरवत नाही, तुला रामाचं दर्शन घेतल्याशिवाय मरवत नाही. वा क्या बात, सुंदर. पण महाराज ते 13 कोटीचं जरा अवघड आहे. जरा काहीतरी त्यामध्ये सवलत वगैरे आहे का? सवलत? महाराज म्हटले हे बघ, एक काम कर, तुला रामाचं दर्शन हवंय ना? हो म्हटलं हवं, रामाचं दर्शन हवं. नक्की, अगदी नक्की. बघा नंतर नाही म्हणशील. नाही म्हटलं हवंय नक्की. मग असं करतो, तुला ही जी चिंता आहे की उद्या 12 वर्ष जातील जप करायला आणि राम नंतर दिसेल न दिसेल, मधल्याच काळात मी कचपडू म्हणजे करायचं काय, ही जी चिंता आहे ती सगळी सोडून दे. का? तुझ्यासाठी मी माझ्या खात्यातले 13 कोटी खर्च करतो. तुझ्यासाठी मी माझ्या खात्यातले तुझ्या खात्यात ट्रान्सफर करतो 13 कोटी आणि रामाचं दर्शन तुला देतो. बस. काय महाराज खरंच की काय? म्हणजे लेकाच्या मनात तेच होतं, पण बोलणार कसा ना? बोलणार कसा? महाराज खरंच
अगदी खरंच माझ्या खात्यात असे पडलेलेच आहेत पैसे, त्यामुळे त्याचा काही तू विचार करू नको. शिर्डीला बाबांच्याकडे एक गृहस्थ गेला होता आणि बाबांना म्हटलं होतं, बाबा तुम्ही सगळ्यांना पैसे वाटता, सगळ्यांना पैसे वाटता, म्हणून मी आलोय तुमच्याकडे. म्हटला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुम्ही पैसे वाटता हे मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो पैसे गेला. मला 1 कोटी हवे, मला 1 कोटी हवे. बाबा म्हटले अरे लका मी फकीर, माझ्या अंगावरती नाही धड कपडा, आणि म्हणे मी कुठले पैसे वाटणार, जे मला येतात ते मी वाटून टाकतो. म्हणे माझ्याकडे थोडेच पैसे म्हणे, तुला पाहिजेत का पैसे? म्हणे हो पाहिजेत. म्हणे त्या गोंदवल्याचा जो बाबा आहे ना तो सगळ्यांना म्हटलं वाटत सुटलाय, म्हटलं जा त्याच्याकडे, त्याच्याकडे म्हटलं पाहिजे तेवढे मिळतील तुला. आणि हाही येडा गोंदवल्याला गेला महाराजांच्याकडे, ते शिर्डीच्या बाबांनी तुमच्याकडे पाठवले पैसे पाहिजेत मला म्हणून. आता ते संतांचा संतांनाकडे कट्ट असतो, तशी यांची अवस्था. परिणाम मी माझ्या खात्यातले तुला ट्रान्सफर करतो, तुला रामदर्शन देतो. खरंच महाराज, पण हे बघ ते ट्रान्सफरची सगळी प्रक्रिया करायला कमीत कमी 8-10 दिवस जाते. तोपर्यंत थांबशील ना? थांबेन की म्हणा. 8-10 दिवसामध्ये जर होणार असेल आणि 12 वर्षाचं काम जर 8 दिवसात होणार असेल तर 8 दिवस थांबायला मी तयार आहे. म्हटलं साधा सौदा आहे ना. 8 दिवस तिथं थांबला, तुला 8 दिवसात जेवढं जमेल तेवढं घे म्हणे. तुला 8 दिवसात जेवढं जमेल तेवढं घे. हा लेखाचा 8 दिवसामध्ये 8 माळा सुद्धा केल्या नाही तुला. 8 माळा सुद्धा नाही का? ते आपल्याला 13 कोटी माळा देतात, तेच म्हटल्यानंतर आपण कशाला उगाच करायचे ना. कधी केलीच हा तसाच 8-10 दिवसांनी महाराज ते तुम्ही दर्शन म्हटलं हो लक्षात. आज तुला दर्शन रामाला सांगतो ते नक्की महाराज. हो कधी? आज सकाळी लगेच सांगतो रामाला. हा सकाळी जो उठून आला तो 8 वाजता महाराजांच्याकडे पाहिलं. महाराज म्हणते अरे आता नेमका राम आंघोळीला बसलाय, आता राम आंघोळ करताना तुला दर्शन देणार कसा? असं करून तुला दुपारी दर्शन द्यायला सांगतो. चालेल की महाराज? परत दुपारी आला तो राम, दुपारचं भोजन करून विश्रांती. अरे तुला यायला उशीर झाला, राम नेमका झोपलाय, आता संध्याकाळी तुला दर्शन द्यायला सांगतो. महाराज नक्की ना? अगदी नक्की. हा संध्याकाळी आला तो संध्याकाळची महाराजांची सायं आरतीची सुरुवात. महाराज म्हटले आता त्यांची आरतीची वेळ झालेली आहे, म्हटल्यानंतर ते कसे तुला दर्शन देणार? आरती झाली की तुला दर्शन देते. रात्री शेजारती झाल्यानंतर हा आला. महाराज म्हटले अरे तुला कधी सांगितलं होतं? राम झोपला आता, आता उद्या. असं करत महाराजांनी त्याला 4 दिवस ताट पळवला. 4 दिवस शेवटी चिडला महाराज. महाराज ते दर्शन देणार नाही सांगत तर मला घरी जायला मोकळा मी. महाराज म्हटले आता आला ते काय उलटा या पाडकेलीची काय ना म्हणे ते राम दर्शन देणार आहे, पण तू घरच्यांना सांगितलंयस ना की राम दर्शन देणार आहे म्हणून? ते काय म्हटलं त्याच्यात काय विशेष? तुझ्या घरी कोण कोण आहे? तुझ्या घरी कोण कोण आहे? कोण कोण आहे का म्हटलं? माझी बायडी आहे म्हटला, मला 4 पोरं आहेत, 4 सुना आहेत, प्रत्येक पोराला म्हटला 2-2 पोरी 2-2 पोरं आहेत म्हटला. अरे वा चांगला संसार आहे. अजून कोण आहे? अजून नाही म्हटलं आमचं सगळं एकत्र कुटुंब आहे म्हटला. मला 2 काका आहेत म्हटला, त्यांची पिल्लावळ आहे म्हटला, त्यांच्याही पायड्या आहेत म्हटला, त्यांची पोरं आहेत म्हटला. आमचं नाही म्हणा 150-200 लोकांचं कुटुंब आहे म्हटला. अरे वा अजून कोण आहे? तसं म्हटलं घरात 4 जनावर आहेत म्हटला, दूध दुभती आहेत म्हटला, 4 म्हशी आहेत, 4 गाई आहेत म्हटला, त्यांची पाडसं आहेत. अरे वा अजून कोण तुझ्या घरात? तसं म्हटलं तर उंदरं आहेत, घुशी आहेत, पिसवा आहेत म्हटला. अजून कोण आहे? नाही म्हटलं तर शेजारच्या घरात नाही एक मांजर आहे ते आमच्याच घरात पडलेलं असतं. अजून कोण आहे? नाही म्हटलं झाले की सगळे झाले. मी पण आहे बघा, मी पण आहे. अजून कोण आहे? नाही म्हटलं त्या सगळे झाले म्हटलं. म्हणजे पाहुणारा बळा येऊन जाऊन राहत असतो म्हटलं, त्यामुळे ते काय नाही ते काही. अजून कोण आहे? नाही म्हटलं झाले की सगळे म्हटलं. आता कोण राहिले म्हटलं? बघ म्हटलं आठवून कोणी राहिले का? नाही म्हटलं माझ्या आठवणीप्रमाणे सगळे सांगून झाले. नाही तरी सुद्धा कोण? आता माझ्या घरात कोण आहे तुम्हाला माहिती का? मला माहिती.
महाराज म्हटले तुलाच माहिती, मला कसं माहिती असेल? म्हटलं मी तुम्हाला सांगतोय, सगळे सांगून झाले माझे तर. महाराजांनी त्याला जवळ घेतला, खांद्यावर हात ठेवला, त्याच्या नजरेला नजर मिळवली आणि महाराज त्याला म्हणतात काय रे, तुझ्या घरामध्ये तो लग्नातनं पळवून आणलेला बाळकृष्ण नाहीये का? तुझ्या घरामध्ये गणपती नाहीये? तुझ्या घरात ती अन्नपूर्णा नाहीये? तुझ्या घरात देव नाहीये? अहो ते देव आहेत, ते देव आहेत. देव आणि माणसाची कुठे गणना होती का म्हटला? अहो ते देव आहे. महाराजचं फार सुंदर वाक्य आहे तुम्हाला. महाराज म्हटले तुमच्या घरातला तो एक घटक आहे असं समजून तुम्ही देवाचं म्हणून एक स्वतःचं स्थान घरामध्ये ठेवता का? की तो तुमच्या घरातला एक पार्टिसिपेटर आहे, तो घटक आहे. माझी बायको आहे, मुलं आहेत, मुली आहेत, माझ्या घरातला प्रपंच आहे ना, तसा तोही माझ्या घरातला आहे. आहे का माझ्या घरात? मी मानतो ते. जर मी मानत असेल तर त्याच्याबरोबर जसा घरच्यांच्या बरोबर व्यवहार करतो तसा व्यवहार करतो का? तसा व्यवहार करतो? मी माझं सांगतो ना, मी करत नाही, मी करत नाही. माझ्या घरातला देव एका कोपऱ्यात पडलेला आहे, म्हणजे माझं स्नानगृह त्याच्या चौपट मोठं आहे आणि तो एका फळीवरती बसलेला आहे. माझ्यासाठी घर 1200 स्क्वेअर फूटचं आहे, पण त्याच्यासाठी घर म्हटलं 1 बाय 1चं सुद्धा नाहीये, म्हणजे 1 फुटाची फरशी सुद्धा त्याच्या नशिबात नाही. माझ्या घराची अवस्था. पण माझं बाथरूम त्याच्यामध्ये 4 माणसं झोपतील एवढं मोठं आहे. माझ्या घरची अवस्था तुम्हाला, माझी परिस्थिती तुम्हाला सांगतो. माझ्या घरामध्ये त्याला एकदा सकाळी दुधाची वाटी दिली ना की त्याला पुन्हा त्याने घरामध्ये लुडबुड करायची नाही. आमच्या घरात काय चाललंय ते बघायला त्यांनी यायचं नाही. त्याला एकदा सकाळी दुधाची वाटी दिली की कार्यक्रम संपला त्याचा. त्याला आंघोळीला जरी मी घेतला ना तरी सुद्धा आठवा, आपण आपल्या घरातल्या बाळकृष्णाला आंघोळीला घेताना कसा घेतो, त्याच्या मुंडक्याला धरून उचलतो कधी, त्याच्या मुंडक्याला धरून उचलतो, त्याला वाकडा तिकडा कसाही करून धुतो. तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या लहान बाळाला आंघोळीला नेताना असा सुचवता हो, त्याच्या तांगड्याला धरून त्याला वाकडा तिकडा करून कसाही धुतात का त्याला? तुम्ही त्याच्याबरोबर तुमच्या घरच्यांच्या बरोबर जसा व्यवहार करता तसा करता का? मी नाही करत. मला नाश्ता लागतो, त्याला नाश्ता नाही लागत. मला जेवायला लागतं, त्याला जेवायला नाही लागत. मला आंघोळीला गरम पाणी लागतं, त्याला नाही लागत. मला थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर लागतो, त्याला नाही लागत. मी विचार करतो का याचा? वा, शेवटी तो दगड आहे, शेवटी तो दगड आहे. हे माझ्या अंतर्मनावरती कुठेतरी नक्की आहे. तो माझ्या घरातला भगवंत आहे हे मी कुठे बघतोय? तो घरातला एक पार्टिसिपेटर आहे. लक्षात ठेवा, आमच्या माधांचे गुलाबराव महाराज ते नेहमी म्हणायचे, तुम्ही याला पांडुरंगाची मूर्ती का म्हणता हो? ही पांडुरंगाची मूर्ती आहे. मूर्ती म्हटलं ना तर पांडुरंग वेगळा आणि मूर्ती वेगळी. त्याच्यात प्राणप्रतिष्ठा होत नव्हती तोपर्यंत ती मूर्ती होती, पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तो पांडुरंग आहे. पांडुरंगाची मूर्ती नाहीये, तो पांडुरंग आहे. तुमच्या घरातल्या बाप्पामध्ये तुम्ही आमच्या गणपतीची मूर्ती बघा, अरे मूर्ती नाहीये, तो गणपती बाप्पा आहे. तुम्ही मूर्ती का म्हणता त्याला? मूर्ती म्हटलात की त्याच्यापासून तत्व बाजूला झालं आणि तो वेगळा झाला. महाराज म्हणतात, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये ही धारणा आहे तोपर्यंत तो दगड आहे, त्याच्यातलं चैतन्य तुम्हाला दिसतच नाही. हो, संत हे चैतन्याकडे बघून आहेत, दगडाकडे बघून नाहीच आहे. आम्ही दगडाला सजवतो, पण दगडाला सजवत असताना आपल्या चैतन्याला मी सजवतो हे कुठं पाहतो? याचा परिणाम जर मी त्याला सजवताना आपल्या चैतन्याला सजवते असं मला दिसलं असतं ना, तर माझ्या दाराशी येणारा कोणी गोरगरीब उपाशी तापाशी गेलाच नसतं, गेलाच नसतं. का? कारण मी चैतन्याचा विचार करतो आहे, दगडाचा विचार करत नाही. आपल्या चैतन्याचा विचार करतो आहे, मी चैतन्याची उपासना करतोय, मी चैतन्याच्या जवळ चाललेलो आहे. म्हणून पहिल्या दिवशीचा आपला जो विषय चाललेला होता की जो चैतन्याने भरलेलं जे भगवंताचं चित्त चैतन्य चोरून
ते चैतन्याचं जे विश्वव्यापक दर्शन आहे. अरे काय दर्शन आहे विश्वव्यापक दर्शन. बरे चैतन्य चराचरी सळसळते असं महाराजांनी इकडे ठिकाणी शब्द केला. ते सळसळत चैतन्य आहे. बघता आलं पाहिजे ना. वाहणाऱ्या नदीमध्ये चैतन्य दिसतंय हो. वाऱ्याच्या झुळकीमध्ये चैतन्य दिसतंय. झाडाच्या हलणाऱ्या पानामध्ये चैतन्य दिसतंय. झाडाच्या उभारणीमध्ये चैतन्य दिसतंय. पाण्याच्या मृदगंधामध्ये, जमिनीच्या मृदगंधामध्ये चैतन्य दिसतंय. माझ्या देहात तर चैतन्य नांतच आहे, वादच नाही त्याच्या. पण त्या चैतन्याचा मी विचार करून कधी राहिलोय. आमचे मामा नेहमी म्हणायचे पंढरपूरच्या वारीला जायचं कशासाठी? पांडुरंगाला बघायला. घरामध्ये आई बापाला उपाशी मारायचं, घरामध्ये आई बापांना उपाशी ठेवायचं आणि तिकडे जाऊन अन्नछत्र घालायचं. पांडुरंग भेटेल का तुम्हाला? दिसेल पांडुरंग? दाराशी आलेल्या म्हटलं एखाद्या माणसाला पाण्यासाठी तडफडत असेल तर त्याला तडफडत ठेवायचं आणि बाहेर जाऊन पाणपोई घालायची. पांडुरंग भेटेल का तुम्हाला? तुम्ही चैतन्याची उपासना करता, चैतन्य पाहता. तुम्ही दगडाला सजवता, दगडामध्ये लपलेल्या चैतन्याला पाहतच नाही. म्हणून काल महाराजांनी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारले. मला देव हवा आहे का? मला देव हवाच आहे का? मला देवच हवा आहे? याच्यातल्या कुठल्या प्रश्नाला मी साजेस आहे? मला देवच हवा आहे? नाही, मी त्यातला नाहीच आहे. घरदार, बायका, बरोबर, मुलं बाळे या सगळ्यावरती तुळशीपत्र वेळ पडला तर ठेवता आलं पाहिजे. माझी तयारी आहे. या सगळ्यांना सोडता आलं पाहिजे वेळ पडली तर. महाराजांचं वाक्य आहे. पंडिताची व्याख्या करताना महाराजांनी केली आहे. दाराशी जर एखादा भिक्षेकरी आला तर त्या भिक्षेकऱ्याला तुम्ही तुमच्या यथाशक्तीने देणारच आहात. पण भिक्षेकऱ्यांनी जर तुमचं सर्वस्व मागितलं तरही तुम्हाला देता आलं पाहिजे. ती पंडिताची व्याख्या महाराजांनी केली. तो पंडित आहे. वेळ पडली तर सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवता आलं पाहिजे. आणि तुळशीपत्र ठेवणं सोपं आहे. पण मी तुळशीपत्र ठेवलं, मी ठेवलं म्हणून आज हे सुखात राहत आहे. माझ्यामुळे आज या लोकांची बरकत झाली. मी हे सोडलं नसतं त्यांचं काय झालं असतं? हे सगळं मी माझ्याकडेच ठेवतो. शक्य आहे का तुळशीपत्र ठेवणं एवढं सोपं आहे? महाराज म्हणतात ते फक्त संतच असू शकतात की मला देवच हवा आहे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलागांच्या तुटी आणि सर्वही अर्पाव्या शेवटी प्राण तोही वेचावा. मला देवच हवा आहे असं म्हणणारे फक्त संत आहे. मला देव हवाच आहे असं म्हणणारे फक्त मतलबी आहे. असं म्हणणारे फक्त मतलबी आहे की मला देव हवाच आहे. कशासाठी? त्याचं नाव घेतल्यामुळे जर माझं साधणार असेल तर काय हरकत त्यांना देव म्हणायला? जय श्रीकृष्ण म्हटल्यामुळे 4 गिराईक जोडली जाणार असतील तर जय श्रीकृष्ण म्हणायला काय हरकत आहे? भले मी असेल मुसलमान, पण माझ्या दुकानामध्ये जर गणपती बाप्पाचा फोटो लावल्यामुळे त्याचे भक्त जर माझे गिराईक होणार असतील तर मला बाप्पाचं प्रेम नाहीये, पण त्याच्यामुळे 4 गिराईक जोडली जाणार आहेत ना. मग फोटो लावायला काय जाते माझं? मला देव हवाच आहे माझ्या मतलब असा. आणि मला देव हवा आहे. बहुतांशी आपण सगळेजण या कॅटेगरीतले आहोत. मला देव हवा आहे म्हणजे माझं सगळं साधल्यानंतर मला देव हवा आहे. माझं सगळं साधल्यानंतर. मराठीत म्हणे ना, करून करून मग देव पूजेला लागतो. आधी मग जमल्यास मला देव हवा आहे. सगळं करून साधल्यानंतर जर वेळ मिळाला तर मला देव हवा आहे. मला सांगा, हातातलं काम टाकून कोणी देवाच्या दर्शनाला आलाय असं झालं? हातातलं काम टाकून देवाच्या दर्शनाला नाही. काम नंतर पहिलं माझं दर्शन. असं हातातलं काय तिकडे 10 मिनिट उशीर झाला तर काय, आज लेट मार्क लागला तरी चालेल, पण पहिलं दर्शन मग लेट असं म्हणून कोणी इकडं आलाय? अर्थात येत नाही असं नाही. काही जण येतात सुद्धा, पण कशी येतात माहिती का? तर म्हटलं इतकी घाई झाली असती, मधल्या घरात तोडगा काढतात ना त्याच्या दारात एवढंच. कारण पुढे जाऊन नमस्कार वगैरे करायला वेळच नाही, तो त्याच्या दारावर जातात. आता त्यांनी लक्ष ठेवायचं की हा मला नमस्कार करतो. त्याला मुडकं अख्खं मागवायला सुद्धा वेळ नसतो, तो एवढंच करून लगेच निघून जातो.
देवाकडे त्या स्थितीने बघतो. याचा परिणाम जीवनामध्ये देवाला महत्व कमी आणि माझ्या व्यवहाराला महत्व जेव्हा जास्त येतं ना, तेव्हा देवाला मरण येतं. लक्षात ठेवा, तेव्हा देवाला मरण. जीवनामध्ये पर्सेंटेजचा विचार करताना 99% आठवण त्याची पाहिजे, 1% आठवण माझी असते. माझ्याकडे नेमकं उलट आहे. माझ्याकडे 1% आठवण त्याची आहे, 99% आठवण माझी आहे. शेवटी मलाच केलं पाहिजे हो. शेवटी कोण करणार आहे? काय तू आणून देणार नाहीये. शेवटी मलाच काम केलं पाहिजे. हातपाय मी हलवले तर घरच्यांची पोटं भरणार आहेत. आता काय तू आयता आणून देणार आहे का? शेवटी मलाच केलं पाहिजे सगळं. उद्या मी स्वयंपाक नाही केला तर घरचे उपाशी मरतील. अहो मला केलंच पाहिजे, केलंच पाहिजे सगळं. काय तो करणार नाहीये, आयता आणून नाही देणार आहे. हे माझं सोयीस्कर उत्तर आहे. सोयीस्कर. माझ्या वाचून अडतंय असं मला शेवटपर्यंत वाटतंय. माझ्या वाचून अडतंय. वास्तविक आता कोणाचं कोणा वाचून अडलंय हो असं वाक्य आपण वापरतो आणि ते वापरून सुद्धा पुन्हा माझ्या वाचूनच सगळं अडतंय याही वाक्याला आपण दुजोरा देतो. याही वाक्याला. याचा परिणाम तुकोबारायांनी शब्द केलाय की देवाला सुद्धा शेवटी त्याची भूक लागत नाही म्हणून मरण येतं. देवही मरतो. मग देवाला भूक कुठली आहे? भूक कशाची? वास्तविक पाहता भूकेचं क्षेत्र जर उदर असेल तर भगवंताचं उदर केवढं असेल? एवढा मोठा असेल. त्या उदराला भरणं मला शक्य आहे. मी पुढे भरू शकतो देवाचं का? देवाच्या उदराची संकल्पना आहे. ज्ञानराज म्हणून ठेवली अकार चरण उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार. मौनी शब्द केला ना. आकार चरण युगुल. अरे पृथ्वी हे ज्याचे चरण कमले, आकार चरण युगुल, उकार उदर विशाल. स्वर्गापासून म्हणजे आकाशापासून पृथ्वीपर्यंतचा जो मधला अवकाश हे ज्याचं उदर आहे आणि मकार महामंडल मस्तकाकार आहे. असा त्रैलोक्याला व्यापून राहिलेला भगवंत आहे. आता विश्वव्यापक असणारं ज्याचं उदर आहे मला भरणं शक्य आहे का? मी भरू शकेन का? अरे त्याच्या उदरातलाच मी एक प्राणी आहे. त्याच्या उदरातलाच जर मी एक प्राणी असेल तर मीच माझ्या पोटामध्ये मीच मला भरवायचं आणि मीच म्हणायचं माझं पोट भरतं. कसं शक्य आहे? समुद्राला तहान लागली म्हणून समुद्रावरती गेला आणि समुद्रातनं बादलीभर पाणी काढलं. तुला तहान लागली ना, थांब पाणी देतो म्हणून पुन्हा तीच बादली त्या समुद्रात ओतली. भरलं का तुझं पोट? हे म्हणणं जितकं हास्यास्पद आहे ना तितकी अवस्था आहे. मी त्याचं पोट भरू शकेन? पण महाराज म्हणतात त्याचं पोट जो कोणी भरू शकतो ना त्याच्यासाठी भगवंत दास सेवकांचा झाला. तो दास सेवकांचा झाला. मालकाचा दास म्हणून वेगळा आहे. मालकाचे दास सगळेच येतो. आपापल्या परीने प्रत्येक जण आपापल्या मालकाचे दास आहेच. कोणी केंद्र सरकारचे, कोणी राज्य सरकारचे, कोणी खाजगी सरकारचे दास आहेच. वादच नाही. पण दास सेवकांचा झाला शब्द दिलाय. मालकाचा नोकर होण्यात आनंद आहे हो, पण मालकाच्या नोकराचा नोकर व्हायचा सोपं आहे? भगवंताने किती कमीपणा घेतलाय. आमच्या महाराजांचं वाक्य आहे, तुकोबारांचा एक शब्द आहे की ज्याच्या मुखामध्ये माझ्या पांडुरंगाचा अखंड नाम आहे ना, अरे त्याच्या दारातलं पुत्र होऊन आम्ही पडू. त्याच्या दारातलं पुत्र व्हायला तयार होत. केवढा कमीपणा घेतलं असं काय? केवढा कमीपणा. आता याच्यापेक्षा अजून काय हलकेपणा घ्यायचा ना? काय हलकेपणा घ्यायचा? दास सेवकांचा झाला म्हणून फक्त क्रायटेरिया एकच आहे, त्याचं पोट भरता येतं. देवाला भूक कशाची आहे? कशाने भूक केलेला आहे तो? तुकोबारायांनी या गुणामध्ये तो शब्द केलाय, देव भावाचा भूकेला. त्याला दुसरी भूकच नाही. देव भावाचा भूकेला. बस देवाला भूक आहे ना ती या भावाचीच. या भावाची भूक. पण माणूस हा प्राणी असा नाही. त्यांनी भावाचा भाव केला. त्याने भावाचा भाव केला आणि त्या भावाचा भाव करण्याचा परिणाम
त्याला याचा अभाव जाणवला. याचा अभाव जाणवायचा परिणाम याचा कुठेही निभाव लागेना. आणि निभाव न लागण्याचं कारण काय तर याचा कुठं प्रभाव पडेना. ही याची स्थिती निर्माण झाली. मी भावाचा भाव केला. भावाचा भाव तुकोबारायांनी तेवढ्यासाठी शब्द केलाय. देवाला काय लागतंय? काय लागतंय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काय लागतंय देवाला? 4 गोष्टी लागतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. बस, जास्त लागतच नाही. एवढा मोठं गोड भरायला आमच्या नागपूरचे भगिनी आहेत. त्याच्यामध्ये पटवर्धन, श्रीमती पटवर्धन म्हणून त्यांनी एक सुंदर भगवंताची कथा गायली. जगामध्ये वेडा जर कोणी असेल ना तर याच्या एवढा वेडा कोणी नाही का. जगात याच्या एवढा वेडा कोणी नाही का. एक होता वेडाबाई, एक होता वेडा. एक होता वेडाबाई, एक होता वेडा. कशासाठी वेडा झाला शोध घेऊ जरा. त्यांनी शब्द केला जगात याच्या एवढा वेडा कोणी नाही का. अरे याला आशुतोष म्हणतात. वेळ प्रसंगी प्रसन्न झाला तर बायको पण देऊन टाकतो म्हणे. एवढा वेळा आहे म्हणे हा. भक्तांच्यासाठी इतका वेळा झाला की वेळ प्रसंगी स्वतःच सगळं द्यायला बसलाय. म्हणजे कमरेचं सोडून द्यायला बसलाय. हा मराठीतला जो वाक्प्रचार आहे ना तो याच्यासाठी अगदी सार्थ आहे. हा इतका वेळा आहे. महाराज म्हटले एक होता वेडाबाई, एक होता वेडा. कशासाठी वेडा झाला शोध घेऊ जरा का. 10 दिशा भरून या ऐश्वर्य ओसंडे. काय भगवंताचं ऐश्वर्य. 10 दिशा भरून या ऐश्वर्य ओसंडे. 10 दिशा, 8 दिशा एक वरची आणि एक खालची, अशा 10 दिशा. 10 दिशा भरून या ऐश्वर्य ओसंडे. पण त्रिभुवन हिंडे. भगवंताची स्थिती काय. कुठेही जावा त्याचं ऐश्वर्य आहेच आहेच. एवढं नसतं नाही तर त्रिभुवनामध्ये त्याचा संचार आहे. पण गंमत माहिती का. त्रिभुवन हिंडे तरी घरदार धोंडे. त्याला राहायला घर नाही हो. त्रिभुवनाचा राजा आहे पण राहायला घर नाही त्याला. सापडले घर एका विटेवरी उभा. एक होता वेडाबाई, एक होता वेडा. जगत चालक परमात्मा आहे. त्रिभुवनाचा राजा आहे. राहायला घर नाही त्याला. आणि एक सामान्य म्हटलं ते पोरग आई वडिलांचे हातपाय चेपत बसले. आणि हा तिथं गेल्यानंतर त्याला म्हणतो माझ्या आई वडिलांचं झालं ना की मग तुझ्याकडे बघतो. तोपर्यंत याच्यावरती उभा राहा म्हणून ती वीट फेकतो. पायाचे पितू माय पित्याचे करू द्या ही चाकरी. विठ्ठला उभे रहा विठेवरी. आहे ना राव भाई तर भगवंता. आणि हा भगवंत त्याच्यावरती याची वाट बघत युगे 28 विटेवरी उभा. 28 युग हा तिथं उभा आहे हो. 28 युग कशाला म्हणतात. सापडले घर एका विटेवरी उभा. एक होता वेडाबाई, एक होता वेडा. माय नाही बाप नाही खिन्न झाला मनी. भगवंताला आई वडील नाही का. पोरगा बिचारा आई वडिलांचं प्रेम त्याला नाही. माय नाही बाप नाही खिन्न झाला मनी. कोड कौतुकाची हंस पूर्ण केली जनी. इथं आला तो या पृथ्वीतलावरती आला आणि तुमच्या आमच्याकडे येऊन त्यांनी आईचा आनंद घेतला, वडिलांचा आनंद घेतला. यशोदेकडे जाऊन आई वडिलांचा आनंद घेतला. त्या तुरुंगामध्ये राहून आई वडिलांचा आनंद घेतला. त्या अयोध्येला जाऊन आई वडिलांचा आनंद घेतला. दत्त महाप्रभू आई वडिलांचा आनंद घेतला. त्याला तिकडे आनंदच नाही हो. त्यामुळे ओढ कौतुकाची हौस पूर्ण केली जनी. आणि गवळणीच्या घरी मागे गोरसाचा घडा. एक होता वेडाबाई, एक होता वेडा. काय म्हणावं ना भगवंताला. स्वतःच्या घरामध्ये 9 लाख गायी आहेत, 1-2 नाही. पूर्वीच्या काळी श्रीमंती ही घरातल्या गोधनावरती मोजली जायची. आजच्या सारखे नाही. तुम्ही किती कर्ज घेतलंय याच्यावरती तुमची श्रीमंती आज मोजली जाते. तुम्ही सरकारचे किती बुडवले याच्यावरती तुमची श्रीमंती मोजली जाते. त्यावेळेला ही भानगड नव्हती. तेव्हा गोधनावरती मोजलं जायचं. 4000 करोड ना तेवढी ना. आता मोजायची पद्धत बिघडली. पण पूर्वी गोधनावरती मोजलं जायचं. नंदाच्या वाड्यावरती 9 लाख गायी आहे.
याचा अर्थ श्रीमंती काय असेल हो? काय श्रीमंती असेल ना? 9 लाख गाई हा वाक्प्रचार आहे. खरंच त्याच्या घरावरती 9 लाख गाई होत्या का? 9 लाख गाई असतील तर तो सांभाळणार कुठं? आणि त्याच्या एकट्याच्या घरात 9 लाख म्हटल्यानंतर उरलेल्या लोकांच्या घरात किती असतील? हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ तो 9 कोट नारायण होता, एवढा श्रीमंत होता असं सांगायचंय. पण वाक्प्रचाराप्रमाणे घरात 9 लाख गाई आहेत. मी म्हणतो 9 लाख सोडा, घरामध्ये 90 गाई आहेत. 90 गाई जरी म्हटल्या तरी घरामध्ये निघणारं जे दूध आहे, इन घरामध्ये माणसं 3, नंद, यशोदा आणि हे महाराज, तिघच. 3 माणसांना 90 गाईंचं दूध म्हटलं तरी सुद्धा केवढं झालं का? पण मला सांगा, एवढं घरामध्ये असताना सुद्धा जी यशोदा भगवंताचं पोट भरू शकत नाही भरू शकत, ती एक सामान्य गवळण चमचाभर ताकामध्ये याचं पोट भरते. एक सामान्य म्हणून चमचाभर ताकामध्ये याचं पोट भरते, जे पोट घरामध्ये 90 गाई असणारी यशोदा सुद्धा भरू शकत नाही. काय असेल ना स्थिती? म्हणून जो परमेश्वर साच निरंजन ज्या कहते सब लोक धनी है, भूसुर भूपुर बीरवर किन्नर ध्यान धरे जाको सिद्ध मुनि है, 4 विचार करे निसिवा सरछे 18 को भी अंत न पहिए, ओ हर हर निकिछो करिया अरे चमचा भर छाचकू नाचत चाहिए. चमचाभर ताकासाठी हे आमचं येणं त्या गवळणीच्या दारात थुई 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 नाचतो की जे योगी मुनी जपी तपी संदेशांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. त्या सामान्य गवळणीच्या दारात चमचाभर ताकासाठी थुई थुई नाचत. आणि त्या चमचाभर ताकामध्ये भगवंताची भूक भागवण्याची क्षमता आहे की जी घरामध्ये 9 लाख गाई असताना सुद्धा भागवता येत नाही. काय दिले? काय देतात संत? पैसा अडका सोनं आणि कुठल्या संतांनी दिलंय याला? काय दिलंय? पण तरी सुद्धा संत शब्द करतात, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, असा शब्द केलाय तुकोबांनी. तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे शब्द केलाय. केवढा अधिकाराने त्याच्यावरती शब्द करतात आणि भगवंत सुद्धा त्या शब्दांना केवढा मान देतो. का? असं काय संतांनी दिले म्हणून त्याचं पोट भरलंय? काय दिलंय? तुकोबांनी शब्द केला, देव भावाचा भुकेलेला, तो फक्त भावाचा भुकेलेला आहे, त्याला फक्त भाव अपेक्षित आहे. म्हणून तुम्ही काय देता याला देव महत्व देतच नाही. तुम्ही किती देता यालाही देव महत्व देत नाही. तुम्ही कुठे देता यालाही देव महत्व देत नाही. देवाच्या लेखी तुम्ही कसं देता याला महत्व आहे. तुम्ही कसं देता, किती देता, काय देता, कुठं देता, केव्हा देता, तुम्ही कसं देता एवढंच. आणि ते कसं देण्यातच माणसाचा कस लागतो. लक्षात ठेवा, तिथंच माणसाचा कस लागतो. तुम्ही कसं देता? कसं म्हणजे टेबलावर का टेबला बांधलं. तुम्ही कसं देता ते देण्याच्या मागे तुमची असणारी स्थिती काय आहे, वैचारिक स्थिती. हा, दैहिक स्थिती नाही, वैचारिक स्थिती तुमची काय आहे, त्या स्थितीवरती भगवंताचं पोट भरत असतं. लक्षात. म्हणून पत्रम पुष्पम फलम तोय योमे भक्त्या प्रयच्छति. सगळी उदाहरणं आपल्याला सांगायला मिळत नाही, तो सगळा विषय उद्या करूया. भगवंताला भूक आहे फक्त भावाची. कसा आहे तो भाव? तुकोबांनी अभंग केलाय, त्या भावाचं दर्शन सांगताना निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म आणि निर्धार हे परम चुकून उद्या कीर्तन 5:30 वाजता आहे, हे लक्षात ठेवा. 5:30 ते 7 कीर्तन होईल. आणि मग पुन्हा आपण जेव्हा कधी भेटूया तेव्हा पुन्हा पुढला विषय बोलूया. तोपर्यंत गुरुपदा महाराज